नंदी महाराज अचानकच आले आणि आज सकाळची शाळा होती, उन्हाळ्यामुळे इकडे शाळा सकाळच्या केल्यात. तर सकाळी सकाळी जे काही त्यांचं दर्शन झालं आणि मी खरंच आय एम व्हेरी, म्हणजे मी बोलू नाही शकत, खूप हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज मी खरंच खूप खुश आहे आणि घटनाही तशीच घडलेली आहे. ॲक्च्युली मला सांगताना थोडंसं म्हणजे एवढा आनंद झाला की मी ते सांगू शकत नाही. एवढं सगळं म्हणजे गोष्टी घडतात ज्यावेळेस, ॲक्च्युली मला माहिती आहे सर्वसामान्यांसाठी ही गोष्ट साधारण आहे, पण माझ्यासाठी ही गोष्ट बिलकुल साधारण नाही. कारण की मी डिवाईनशी कनेक्टेड आहे. आपण सगळे जे कोणी ह्या चॅनलशी कनेक्टेड आहेत सगळे स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत आणि ते आध्यात्मिक जर्नीमध्ये असल्यामुळे डिवाईनशी कनेक्टेड आहे. सो आज असा इन्सिडन्स घडला की शाळेच्या बाहेर जे आहेत नंदी महाराज अचानकच आले आणि आज सकाळची शाळा होती, उन्हाळ्यामुळे इकडे शाळा सकाळच्या केल्यात. तर सकाळी सकाळी जे काही त्यांचं दर्शन झालं आणि मी खरंच आय एम व्हेरी, म्हणजे मी बोलू नाही शकत, खूप ब्लिसफुल वाटलं, मला खूप छान वाटलं. आणि असं वाटलं की शिवजींनी माझ्यासाठी मला काही संकेत द्यावेत म्हणून इकडं त्यांना पाठवलं. माहिती बऱ्याच ठिकाणी ते जातात, पण मला नव्हतं माहिती असं होईल म्हणून. तर हे खूपच माझ्यासाठी चांगली हे संकेत आहे आणि त्यानुसारच आज मी रीडिंग करणार आहे. कारण की नंदी महाराज हे शिवजींचे वाहन आहेत आणि तर ते साक्षात आपल्यापर्यंत येत असतील, जर आपल्या दारापर्यंत येत असतील तर नक्कीच काही ना काहीतरी महत्त्वपूर्ण बदल तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत आणि त्याचा संकेत मला आज मिळाले. तुम्हाला माहिती आहे माझं जीवन साधारण नाही आहे. माझं जीवन तर एखाद्या टॉवर सारखं आहे की ज्या एनर्जीज मिळतात त्या मी घेते आणि तुमच्यापर्यंत त्या देणे. आय एम मीडिएटर. सो हे जे काही संकेत मला मिळाले त्यानुसार आय डिकोड ऑल द सायन्स, सगळे सायन्स मिळून मी तुम्हाला याच्यामध्ये काही ना काहीतरी तुमच्यासाठी मेसेजेस आहे. तर ते काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्कीच खूप छान संदेश हा शिवजींनी मला दिलेले आहेत अँड तेच मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणार आहे. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय संदेश येतात, काय मेसेजेस येतात. तर त्याआधी तुमच्या अराउंड जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, all negative energy send it back to sender. Remove Archangel Michael, Shivji please remove all negative energies. जय माँ काली, जय माँ आई तुळजा भवानी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवजींनी मला हेही सांगितलंय की सेंड इट बॅक टू सेंडर नको म्हणू, सेंड इट इन टू वॉटर म्हण. कारण की शिवजी खूप दयाळू आहेत, खूप प्रेमळ आहेत. त्यांना शत्रूला सुद्धा दुःख द्यायचं नसतं. तर असे शिवजी आहेत, खूप महान आहेत. आणि ते मला बोलले की सेंड इट बॅक टू सेंडर नको म्हणू, सेंड इट इन टू वॉटर म्हण, पाण्यात वाहून टाक. तर तुमच्या मागं लागलेली कुठलीही इडापिडा असो, कुठलीही महिला ऊर्जा असो, नकारात्मक ऊर्जा जी तुमच्या संसारावरती डोळा ठेवून आहे, जी तुमच्या फॅमिलीवरती डोळा ठेवून आहे, जी तुमच्या सुखावर, तुमच्या पैशांवर, तुमच्या मुलांवरती डोळा ठेवून आहे, तिची नकारात्मक ऊर्जा पाण्यामध्ये निघून जाऊ यासाठी मी डिवाइनला प्रार्थना. सो इट्स अ व्हेरी पॉवरफुल साईन. माय आईज आर ऑल्सो रेड. सो इट्स अ व्हेरी नेगेटिव्हिटी अराउंड यू असू शकतो. खूप नेगेटिव्ह ऊर्जांच्या चक्रामध्ये तुम्ही आहात. शेजारी पाजारी, घरी दारी, ऑफिसमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे, जी तुमच्या संसारावरती नजर ठेवून आहे, तुमच्या फॅमिलीवरती, तुमच्या पर्सनवरती असू शकतं. काही डेव्हिल अटॅक यामध्ये झाला, त्यामध्ये असा काही मृत्यूपर्यंत घटना घडल्या, जीवावर बेतलेल्या आहेत, अशा काही घटना घडलेल्या असतील तर यू हॅव टू बी केअरफुल. कारण की इथे नेगेटिव्हिटी आहे, फिमेल ऊर्जा आहे नकारात्मक तुमच्या अराउंड. सो बी केअरफुल. आणि त्यासाठी बाहेरचं काही खाऊ नका आता एवढ्यामध्ये. इथून पुढच्या 13 दिवसामध्ये बाहेरील काही खाऊ नका. सो ह्या सगळ्या माझ्या ज्या काही सूचना आहेत जे डिवाइन तुम्हाला देत आहे तर त्या पाळा. बाहेरचं काही खाऊ नका. नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढलेला आहे. कारण की इथे दिसून येत आहे दुष्काळ पडलाय, पाऊस नाही आहे, लोक रडतायत पावसासाठी. एवढी भीषण अवस्था झालेली आहे, सध्या पाणी नाही आहे. आणि इकडे
लोक पूजा करतायत, हवन करतायत, डिवाईनचं कार्य करतायत की देवा सुबत्ता येऊ दे, समृद्धता येऊ दे, देवा पाऊस होऊ दे चांगला, देवा सगळीकडे समृद्धता हिरवगार होऊ दे, सगळीकडे पाण्याचा प्रश्न सुटू दे, शेतकऱ्यांचा अन्न पिकवण्याचा प्रश्न सुटू दे. जर अन्नच पिकलं नाही तर बाकीचे काय खाणार आहे? आणि दुसरीकडे लोक जे आहेत मुक्या प्राण्यांना मारून खात आहेत, ते कितीही असमतोल आहे. तर हे खूप चुकीचं आहे, कारण की नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव वाढलेला आहे. सो बी केअरफुल. 13 दिवस प्रसाद सुद्धा खाऊ नका बाहेरचा. सो स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे तुम्हाला. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. पाहूया तुमच्यासाठी काय संकेत आहेत, डिवाईनने काय संकेत तुम्हाला दिलेले आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ऑल डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी. ऑल पॉजिटिव एनर्जीज प्लीज गाइड मी. शिवजी प्लीज गाइड मी. स्वामींचे बघता की तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा लगेच. ओके, बस बस बस. तर येथे दिसून येत आहे जे काही नंदी महाराजांनी आपल्याला संकेत दिलेले आहेत पॉझिटिव्हिटीचे, लवकरच तुमच्या जीवनामध्ये तुमचं भाग्य जे आहे ते आता बदलणार आहे. पूर्वीसारखं राहणारच नाही. ज्या काही गोष्टींमध्ये तुम्ही अडचणीमध्ये आहात त्यातून आता बाहेर पडण्याचे संकेतच हे नंदी महाराज घेऊन आलेले आहेत. तर थोडीशी चर्चा झाली म्हणजे भविष्याच्या संदर्भामध्ये. तर नक्कीच ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही आतापर्यंत कार्य केलेलं आहे, परिश्रम घेतलेले आहेत, ते शिवजींनी पाहिलेले आहेत, आदिमा आदिशक्तीने पाहिले आहेत. तुमचे परिश्रम वाया नाही जाणार. तुम्हाला वाटत आहे तुम्ही खूप विचार करता, दुसऱ्यांचं कल्याण व्हावं यासाठी विचार करता, दुसऱ्यांचं चांगलं व्हावं यासाठी विचार करता, आणि तुमचं हेच जे समर्पण आहे डिवाईनशी, ते डिवाईनला खूप खूप म्हणजे शिवजींनी तुमची खूप खूप परीक्षा घेतलेली आहे. आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही खरे उतरलेले आहात, तुम्ही जिंकलेले आहात. युअर विन विन सिच्युएशन आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. जी काही विश आहे, जी काही तुमची मनोकामना आहे ती कंप्लीट होत आहे, ती पूर्ण होत आहे. लवकरच ती इच्छा जी आहे, जी तुमच्या मनामध्ये आत्ता कुठलीही इच्छा तुम्ही मनामध्ये ठेवा, 100%, 101% ती पूर्ण होणार आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. कुठलीही असो, ती नोकरीच्या संदर्भात असो, रिलेशनशिपच्या संदर्भात असो, तुमच्या धनाच्या संदर्भामध्ये असो, जी काही तुमची विश आहे ती पूर्ण होणार आहे. सो मार्क माय वर्ड्स. लवकरच तुमची इच्छा, तुम्हाला वाटत आहे की माहिती नाही ते पूर्ण होईल का नाही, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहात तुम्ही, तर तुमची इच्छा जी काय आहे मनामध्ये ती पूर्ण होणार आहे. शिवजी तुमची परीक्षा घेत आहेत, परंतु त्या परीक्षेमध्ये तुम्ही खरे उतरलेले आहात. आणि येथे आपल्याला माहिती आहे जे कोणी शिवजींच्या मंदिरमध्ये जातात, ठीक आहे, शिवजींच्या मंदिरमध्ये जातात तर सुरुवातीला आपण कोणाला बोलतो? आपण नंदी महाराजांनाच बोलतो. त्यांच्या कानामध्ये जाऊनच आपली विश सांगतो. तर नक्की तुमची विश तुम्ही इथे सांगायची आहे आणि ती विश पुढील 6 मंथ नंतर पूर्ण होणार आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. 6 महिन्यानंतर तुमच्या मनातील इच्छा जी आहे पूर्ण होणार आहे. खूप कष्टाचे दिवस काढलेत तुम्ही, खूप संघर्ष पाहिलेला आहे जीवनामध्ये. सध्या लोन आहे तुमच्यावरती, कर्ज आहे कसलं तरी, मुलींचं लग्न आहे, घरामध्ये शिक्षण आहे मुलाचं, किंवा कर्ज आहे घराच्या संदर्भामध्ये घेतलेलं कर्ज आहे, काहीतरी खूप असं आहे जे तुमच्या वरती बर्डन आहे, लोन आहे कसलं तरी, दबाव आहे तुमच्यावरती, चिंता आहे तुमच्यावरती, तुम्हाला खूप सतावलेलं आहे लोकांनी, खूप जबाबदाऱ्या आहेत तुमच्यावरती. तर त्या जबाबदाऱ्यांमधून तुम्हाला आता शिवजी बाहेर काढणार आहेत. बघा, शिवजींसाठी तर काहीच अशक्य असं नाही. आणि ह्याचेच तुम्हाला गुड संकेत म्हणजे चांगले संकेत ह्या रिडिंगद्वारे डिवाईन देत आहे. तुम्ही जे काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे, डिवाईनला समर्पित झालेले आहात, तर त्याचंच तुम्हाला योग्य ते फळ येथे मिळताना दिसून येत आहे. तर येथे आपल्याला माहिती आहे नंदी महाराज जे आहेत समर्पणाचं प्रतीक आहे. तुम्ही समर्पण करा डिवाईनला. जर आतापर्यंत तुम्ही नसेल केलं, अजूनपर्यंत तुम्ही इकडं तिकडं विचार करत असाल, तर शिवजींना समर्पित व्हा. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांना समर्पित व्हा. ते तुम्हाला या सर्व प्रसंगामधून बाहेर काढणार आहेत. हे बघा, आपल्याला माहिती आहे खूप मोठे मोठे लोन जे असतात ते चुटकीसरशी नील होतात. कसे तरी करून ते नील होतात. काहीतरी असं घडतं की त्यातून तुम्ही मुक्त होता. असं काहीतरी होतं की तुमच्या मुलींचं लग्न ऑटोमॅटिक होऊन जातं. असं काहीतरी होतं की तुमच्या मुलाला ऑटोमॅटिक नोकरी लागते. ही कोणाची कृपा आहे? शिवजींची कृपा आहे.
येथे शिवजी कोणाला कंगाल नाही ठेवत. केदारनाथ बाबाचं तुम्ही एकदा दर्शन घेऊन या. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आर्थिक जे काही संकट आहेत ते कधी भेडसावणारच नाही, त्यामध्ये तुम्ही कधी अडकणारच नाही. सगळ्या बाजूनी समृद्धता, संपन्नता येते आणि एक प्रकारे बरकत जी जीवनामध्ये होते त्याला तोड नाही. कारण शिवजी जे असे देवता आहेत जे द्यायला लागले की भरभरून देतात. तुम्ही त्यांच्याजवळ जर रडलात तर ते सगळं दुःख त्यांच्यावरती घेतात. त्यांना ते बघवतच नाही, ते सगळं दुःख त्यांच्यावरती घेतात. आणि ज्यावेळेस जर ते दुःख जर ते त्यांच्यावरती घेतील तर मग तुम्ही विचार करा तुमच्या शत्रूंचा काय हाल होईल. तुमचे शत्रू कुठल्या कसपटा समान पळून जातील, कुठे उडून जातील, त्यांचंच त्यांना कळणार नाही. खूप धोका दिलाय ना लोकांनी तुम्हाला, खूप फसवलंय तुम्हाला, खूप जास्त तुमच्या पाठीत खंजीर खुपसले. तुम्ही ज्यांच्यासाठी चांगलं केले, ज्यांच्यासाठी खूप केलं तुम्ही, त्यांनीच उरफट येऊन तुम्हाला बोललेलं आहे की तुम्ही आमच्यासाठी काय केलं असं म्हणून माघारी तुमच्या खंजीर खुपसलेला आहे, विश्वासघात केलाय, चोऱ्या केल्यात, लबाड्या केल्या, तुमचा पैसा चोरलाय, तुमच्या नात्या संबंधामध्ये विष कालवलंय, तुमच्यापासून तुमची सगळी चांगली नाती दुरावलीत. सो ह्या सर्व गोष्टींच्या चक्रांमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. जे काही तुम्ही विचार करता, रात्रंदिवस झोप येत नाही तुम्हाला, अशांत मन असतं, सतत विचार खूप जास्त असतात, कसं होईल पुढं, काय होईल पुढं, काय होईल का नाही चांगलं. तर येथे शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की होणार, जे काही तुमच्या मनामध्ये आहे चांगलं ते चांगलं होणार, पॉझिटिव्ह होणार, सकारात्मक बदल होणार तुमच्या जीवनामध्ये. त्यामुळे तुम्हाला चिंता करायची नाही. खूप सारी सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. फक्त समर्पित व्हा, शिवजींना समर्पित व्हा, त्यांच्याकडे तुमचे दुःख मांडा. तुमच्या मनातील दुःख याला त्याला नका सांगू, शिवजींना सांगा, ते त्याला कसपटासमान बाहेर फेकून देतील. त्यामुळे सध्या जरी तुमची ऊर्जा अशी असेल की तुम्ही चिंतेत असाल, माहिती नाही होईल का नाही, माहिती नाही कसं होईल, तर हे जे काही शब्द माझ्या तोंडातून निघते हे माझे नाही आहेत, हे शिवजींचे आहेत. आणि जे काही संकेत मला त्यांनी दिलेत, पाठवलेत, तर हे खूप सारे तुमच्या संपन्नतेकडे, समृद्धतेकडेच तुम्हाला घेऊन जात आहे. ज्यांना जॉब नाही आहेत त्यांना जॉब लागण्याची शक्यता आहे, ज्यांचे विवाह थांबलेले आहेत त्यांचे विवाह होण्याची शक्यता आहे, ज्यांचं पार्टनर सोबत कम्युनिकेशन थांबलेलं आहे तर तेही होण्याची शक्यता आहे. कारण की आपल्याला वॉन्ट्सचं कार्ड काय इंडिकेट करतं, रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन नसेल तर तुमचं कम्युनिकेशन होईल, लवकरच होईल. 6 महिने किंवा 6 आठवडे मिनिमम तुमच्यासाठी आहे. 6 महिने किंवा 6 आठवडे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होणार आहेत. एवढा पैसा येईल, एवढं धन येईल की ते तुम्ही लोकांना वाटाल, अशा प्रकारची ऊर्जा इथे आहे. सो क्लाइमेट दिस रीडिंग अँड ॲक्सेप्ट दिस ब्लेसिंग्स. सो ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायची आहे. तर नंदी महाराज हे प्रेमाचंही प्रतीक आहेत. भरपूर प्रेम आहे त्यांचं शिवजींवरती, खूप सारं प्रेम आहे, भरपूर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या पायीच त्यांनी तिथे सगळं स्वतःचं जीवन दान केलेलं आहे. तसंच तुमच्या मनामध्ये प्रेम आहे, समर्पण आहे, तर ते समर्पणाला जागा, त्याच्यामध्ये शंका कुशंका आणू नका. हे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे, नंदी महाराज गाईड करत आहे की त्याच्यामध्ये शंका आणू नका. डिवाइनच्या प्रेमावरती कधीही शंका आणू नका. परमेश्वर सतत तुमच्या सोबत आहे, तुमच्यामध्ये आहे, तुमच्या अराउंड ऊर्जा आहे. जर तुम्हाला नेगेटिव्हिटी वाटली तर नक्कीच काही ना काहीतरी संकेत तुम्हाला डिवाइन देतं, शिवजी देतात आणि सांगतात की मी तुझ्या सोबत आहे. यस, शिवजी तुमच्या सोबत आहे, सतत तुमच्या सोबत आहे, सतत तुम्हाला ते प्रोटेक्ट करत आहे. तुम्हाला वाटतं की मी डिस्कनेक्ट फील करतोय, मी दूर आहे, मला समजत नाही नेमकं काय चाललंय माझ्या जीवनामध्ये, तर यू डोंट वरी. तर सगळं काय तुमचं टेन्शन, चिंता, वरी जे काय आहे ते सगळं त्यांना समर्पित करून टाका. त्यांच्यासाठी ह्या गोष्टी काहीही नाही आहेत, क्षुल्लक आहेत. तर तुम्ही जितकं तुम्ही समर्पित व्हाल डिव्हाइनला, जितकं तुम्ही समर्पित व्हाल, जितकं तुमचं समर्पण असेल तितकेच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. बघा, आपण घरी असतो, आपण सगळं आपल्या आईवडिलांवर सोपवून देतो आणि एकदम निर्धास्त राहतो. त्यावेळेस आपल्याला काही नाही वाटत, परंतु एक संसाराच्या राहड्यात पडतो, मोठे होतो तर असं वाटतं अरे बापरे, आपल्याला तर कोणाचाच आधार नाही, आपण तर एकदम एकटे आहोत. त्यावेळेस एकटेपणामध्ये नका राहू. त्यावेळेस तुम्ही एकटे नसता, त्यावेळेस शिवजी तुमच्या सोबत आहे. तसंच जसं तुम्ही वडिलांवरती सगळा भार सोडून दिला होता तसा शिवजींवरती सोडून द्या आणि त्यानंतर तुम्हाला खूप रिलीफ मिळेल, रिलॅक्स वाटेल आणि शिवजींवरती सगळं सोपून द्या. तुमच्या जीवनामध्ये जे काही सध्या चिंता आहेत त्या सगळ्या त्यांच्यावरती सोपून द्या. लवकरच तुमच्या जीवनामध्ये धन बरसत आहे. दान करत आहात तुम्ही, दान पुण्य वाढवा. तुमचं दान पुण्य जे आहे ते वाढवा, त्यांनी सुद्धा खूप चांगले परिणाम तुमच्या जीवनामध्ये दिसून येतील. तुम्हाला वाटत आहे ती गोष्ट खूप अशी दूर आहे, म्हणजे पोहोचच्या पलीकडे अशी काही गोष्ट आहे,
परंतु मनातून तुमच्या ती इच्छा आहे, तुम्हाला ती गोष्ट पाहिजे आहे. ती पर्सन असो, एखादं रिलेशनशिप असो, एखादे जॉब असो, एखादं तुमचं ड्रीम असो, ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला. पण तुम्हाला वाटतं दूर येते, कसं मिळणार, अशक्य काहीच नाही. इम्पॉसिबल हा शब्दच नाही कुठल्या डिक्शनरीमध्ये. तर इथे सगळं पॉसिबल आहे. शिवजींसाठी सगळं पॉसिबल आहे. तुम्ही इनोसंट आहात, डिवाइनशी कनेक्टेड राहा. ज्या काही गोष्टी तुम्हाला दूरच्या वाटत आहेत, मिळणार नाहीत असं वाटतं, त्या 100% तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सध्या चिंता सोडा आणि आनंदी राहा, फ्रेश राहा, खूप जास्त फ्रेश राहा, डिवाइनशी कनेक्टेड राहा. डिवाइन सतत तुमच्यासोबत आहे, परमेश्वर सतत तुमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्याशी कनेक्टेड राहा. खूप सारे लोक आहेत जे हार्ट पेनमध्ये आहेत, दुःखी आहेत, आता सध्याच्या जीवनामध्ये दुःखी आहेत, की जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत ते खूप जास्त कन्फ्यूज असतात. त्यांना कळत नाही नेमकं काय चाललंय, कारण की कम्युनिकेशन नसतं, सायलेंट असतो सगळं, आणि इतरही अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यांना कळत नाही नेमकं ह्यातून बाहेर कसं पडायचं. तर इथे एक गोष्ट तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. एक गोष्ट तुम्हाला इथे, तुम्ही जितकं चांगलं कार्य करणार, तुम्ही जितकं चांगलं डिवाइनशी कनेक्टेड राहणार, तेवढाच चांगला परिणाम तुमच्या पार्टनरवरती होणार आहे. कारण की तुम्ही दोघंही एकच सोल आहात, तुम्ही डिफरंट नाही आहात. आणि तुम्ही हा विचार नका करू की तुम्ही सध्या 3D मध्ये कोणाशी मॅरिड आहात, कुणाशी कनेक्टेड आहात. नाही, तुमचे स्पिरिच्युअल हजबंड, स्पिरिच्युअल वाईफ, तुमचे DM आणि तुमची DFच असते. त्यामुळे तुम्हाला ही चिंता करायची नाही. शिवजींनी तुम्हाला तोच संदेश दिला आहे. तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. फक्त तुम्ही त्या अकॉर्डिंग कार्य करत राहा, डिवाइनशी कनेक्टेड राहा, आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात. तर ही जे काही ब्लॉकेजेस आहेत तुमच्या अराउंड, तर ते इनर वर्क थ्रू तुम्ही दूर करू शकता. इनर वर्क जर तुम्हाला हवा असेल, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात, आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात, सोलमेट जर्नीमध्ये आहात, त्यामधून हे ब्लॉकेजेस जर हटवायचे असतील तर इनर वर्क करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही इनर वर्कच्या संदर्भामध्ये काउन्सिलिंग, गायडन्स, टॅरोट रीडिंग हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल नका करू. सो थँक्यू सो मच. आणि इथे आपल्याला दिसून येतंय की 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. हार्ट पेन आहे, काहींना धोका मिळाला आहे जीवनामध्ये, खूप त्रास त्यांनी सहन केला आहे. कोणीतरी आहे जे तुम्हाला सोडून निघून गेलं आहे, थर्ड पार्टीमध्ये गेलं आहे. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. जाणाऱ्यांना आपण थांबवायचं नाही. डिवाइन बरोबर त्याच्यापेक्षाही तुमच्या जीवनामध्ये चांगलं रिलेशनशिप घेऊन येत आहे. स्लीपलेस नाईट आहे, खूप विचार करताय तुम्ही. लवकरच असं काहीतरी शोधणार आहात. हे दुःख जे आहे ते दुःखाच्या पलीकडे जाणार आहात तुम्ही. एक आनंदाचा स्रोत तुम्हाला मिळत आहे. हे जे काही दुःख आहे रिलेशनशिपमध्ये, जीवनामध्ये जो काही शांतता आहे, एकांतपणा आहे, तर याच्यातून तुम्हाला रिलीफ मिळेल. ज्याची तयारी करत आहात ते तुम्हाला मिळणार. ज्याची तुम्ही मनापासून तयारी केलेली आहे, ज्याच्यासाठी तुम्ही श्रम घेतलेले आहे, परिश्रम घेतलेले आहे. कर्म कुठलंच वाया जात नाही. आज शनिवार आहे, कर्म कुठलंच वाया जात नाही. चांगलं करा नाही तर वाईट करा. प्रत्येक कर्माची फळं तुम्हाला इथंच भोगायची आहेत, इथंच भोगायची आहेत. आणि जी काही राहिलेली आहे ती वरती जाऊन भोगायची. तर इथेही हिशोब होणार आणि तिथेही हिशोब होणार. त्यामुळे तुमचं कर्म इथे तुम्हाला भोगायला मिळणार, तुम्हाला त्याचे परिणामही मिळणार. त्यामुळे इथे काळजी करण्याची गरज नाही. शत्रूंना हानी मिळणार. खूप शत्रू आहेत तुमच्या अराउंड, खूप छुपे शत्रू आहेत. काही तोंडावर बोलणारे आहेत, काही माघारी आहेत. तर तुमचं तर देखवतच नाही आहे त्यांना. तुमचं सगळं चांगलं चाललं, व्यवस्थित आहे, पैसा आहे, भरपूर धन आहे तुमच्याकडं, तुमचं मॅरिड लाईफ चांगलं असू शकतं काहींचं, तर ते देखवत नाही म्हणून काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी सेंड करायची. सो असंही काही शत्रू आहेत, घरातीलच आहेत, बाहेरचे आहेत, शेजार पाजारचे आहेत, कोणीही असू शकतं. सो येथे बी केअरफुल. जसं तुम्हाला सांगितलं, गायडन्स दिले, तर गायडन्स आई तुळजाभवानीने दिले. परंतु हे जे काही शिवजींनी जे मला वाहन पाठवलं, त्यांचं काय माहिती, त्यांनी बोलवलं असेल कुठेतरी. पण बघू आता, तुम्हालाही बोलवलं असेल शिवजींनी की त्यांच्याकडे जा तुम्ही. सध्या जे काही चिंता आहे तुमच्या मनामध्ये ते दूर करतील, जे काही शंका कुशंका आहे ते दूर करतील. त्यामुळे लवकरच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या शिवालयामध्ये किंवा मंदिरामध्ये व्हिजिट करण्याची गरज आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या अंतःकरणापासून केल्या तर नक्कीच त्याचे परिणाम आपल्याला चांगलेच मिळतात. आणि येथे तुमच्या भविष्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन मिळण्यासाठी शिवजी तुम्हाला येथे नक्कीच त्यांचं दर्शन घेण्यासाठी ते तुम्हाला बोलवत आहेत. ते तुम्हाला जायला हवं आहे, त्यांचं दर्शन घेण्याची तुम्हाला गरज आहे. कारण की तुम्ही सध्या खूप जास्त भ्रमामध्ये आहात. भ्रम कशाने तयार झालेला आहे? भ्रमविचारांनी तयार झालेला. विचार कशाने आलेले आहेत? राहूचा प्रभाव झालेला आहे खूप जास्त काहींच्या बाबतीमध्ये.
आणि ह्याच्यामुळे झोप येत नाही व्यवस्थित, विचारचक्र खूप जास्त वाढलेले असते. तर कालच मी एक व्हिडिओ टाकला होता की माइंड फॉग येऊ शकतो, मेंदू फॉग येऊ शकतो. मग फॉग येऊ शकतो तर मग काहीच करायचं नाही का? करायचं, शिवजींची आपल्याला सेवा करायची, तेच यातून बाहेर काढतील. कारण की सगळे ग्रह, तारे, ब्रह्मांड, चंद्र, सूर्य जे कोणी आहे ते शिवजींना अधीन आहेत. शिवजींच्या पलीकडं कुठलेही देवता नाही. ज्यांनी एवढं मोठं विष पचवलं, इथं ठेवलं त्यांनी गळ्यामध्ये, नीलकंठ म्हणतात त्यांना, ते विष पिल्यामुळे त्यांचा कंठ निळा झालाय आणि नंदी त्यांचे वाहन आहे. सो ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस अनेक अमृत निघलं, वेगवेगळं काही ना काही निघलं, त्यामध्ये विषही निघलं हलाहल. ते विष घ्यायला कोणीच तयार नव्हतं. ते विष घ्यायला कोणी घेतलं? ते शिवजींनी घेतलं. कारण की ते विष पिणारे आहेत, म्हणजे त्याग करतात ते स्वतःच्या भक्तांसाठी, समाजासाठी, सगळ्यांसाठी त्याग करतात. म्हणून ते मला खूप जास्त प्रिय आहेत आणि तुमचेही ते प्रिय असतील. सो त्यांची ही खूप ब्लेसिंग्स आहे आणि तुमच्यावरतीही त्यांची ब्लेसिंग्स राहो यासाठी मी नक्की शिवजींना प्रार्थना करेल. तुम्ही सध्या ज्या काय अडचणीमध्ये आहात, कोणी आजारी आहे, कोणी आर्थिक अडचणीमध्ये आहे, कोणाला जॉब नाही आहे, कोणाचं पार्टनरच्या संदर्भामध्ये अडचणी आहेत, रिलेशनशिपमध्ये अडचणी आहेत, कोणाला मुलं बाळं होण्यामध्ये अडचणी आहेत, तर नक्की शिवजी तुम्हाला हे सर्व संकटातून बाहेर काढणार आहे. कारण विन विन सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये, विन विन, विजय तुमचाच आहे. त्यामुळे काळजी करू नका. गायडन्स तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू मिळत आहे. योग्य त्या मार्गावरती आहात, ह्याच मार्गावरती पुढे चालत राहा. यामध्येच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. छोटे मोठे सक्सेस नाही, खूप मोठं सक्सेस. मे बी धनही मिळेल तर भरपूर मिळेल, प्रेमही मिळेल तर भरपूर मिळेल, जॉबही मिळेल तर खूप चांगला मिळेल. जिथे तुम्ही जाल तर तुम्हाला पीस वाटेल, शांतता वाटेल. म्हणजे खूप पैशाचं नाही म्हणत मी, पण एक पीसफुल लाईफ तुम्हाला तुमची वाट पाहत आहे. त्यामुळे चिंता करू नका. तुमचं जे काही स्वप्न आहे, घराचं स्वप्न आहे, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे, ते नक्की 100% पूर्ण होणार आहे. तर आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय मा काली, जय मा तुळजा भवानी, जय माता महालक्ष्मी. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.